Student, today we learn some basic geometric construction which are necessary for standard 9th and 10th. In this session, we learn how to draw a perpendicular bisector. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 10 आणि 9 साठी ज्या काही बेसिक जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. पहिली कन्स्ट्रक्शन आहे टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. मग आता या ठिकाणी बायसेक्टर, बाय मीन्स व्हॉट, टू, म्हणजे आपल्याला असा एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे की ज्याने दिलेल्या सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट्स होतील. किती पार्ट्स होणार आहेत? तर 2 इक्वल पार्ट्स तयार होतील. मग आता या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून आपण सेगमेंट ए बी घेतलेला आहे. या सेगमेंटची लेंथ आहे 6 सेंटीमीटर. मग आता सुरुवातीला ज्यावेळेस आपण सेगमेंट ड्रॉ करतो तर ते मेजर घेताना रुलरमध्ये एक्झॅक्ट 0 पासून मेजर करायला सुरुवात करायची. ओके, आता बघा या ठिकाणी 0, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग मी 1.0ला ड्रॉ केला, एक 6च्या ठिकाणी ड्रॉ केला आणि हे दोनही पॉईंट एकमेकांना जोडले. या ठिकाणी सेगमेंट ए बी रेडी झाला. याची लेंथ आहे 6 सेंटीमीटर. ओके, मग आता आपल्याला याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा. त्याच्यासाठी काय करायचं तर कंपासचं जे काही टोक आहे ते सुरुवातीला ए या पॉईंटवरती ठेवायचं आणि कंपासमध्ये मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं. ओके, आता पॉईंट ए वरती मी कंपास ठेवला आणि साधारण आपल्याला समजतं की इथपर्यंतचं डिस्टन्स जे आहे ते हाफ डिस्टन्स आहे. मग मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन काय करायचं तर ह्या सेगमेंट ए बीच्या दोनही साईडला 2 आर्क्स काढून घ्यायचे. पहा या ठिकाणी मी सेगमेंट ए बीच्या दोनही साईडला 2 आर्क्स ड्रॉ केलेले आहे. आता कंपासचं जे काही टोक आहे ते बी या पॉईंटवरती ठेवायचं. डिस्टन्स मात्र सेम ठेवायचं. जे आपण सुरुवातीला घेतलं होतं डिस्टन्स तेच ठेवलं आणि ह्या आर्क्सला इंटरसेक्ट होणारे दुसरे 2 आर्क्स काढले. ओके, मग आता बघा या दोनही आर्क्सचा जो काही इंटरसेक्शन पॉईंट आहे ह्या दोनही इंटरसेक्शन पॉईंटमधनं जाणारी लाईन या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करायची. बरोबर ह्या दोनही इंटरसेक्शन पॉईंटमधनं जाणारी लाईन आपण ड्रॉ केलेली. आलं लक्षात? आणि ही लाईन दिलेल्या सेगमेंटला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेली आहे तिथे आपण एम हा पॉईंट दिला. ओके, म्हणजे आता जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळे सेगमेंट ए बीचे 2 पार्ट्स झालेले आहे. कोणकोणते 2 पार्ट्स दिसतात ते तुम्हाला? ए एम अँड बी एम हे 2 पार्ट्स तयार झालेले. आणि जर आता तुम्ही जर मेजर केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हे दोनही पार्ट्स बघा बरं, आपण मेजर करू किती किती सेंटीमीटरचे आहे मोजूया आपण. 0, 1, 2, 3 म्हणजे पहिला पार्ट जो आहे तो 3 सेंटीमीटरचा आहे. आणि या ठिकाणी दुसरा सुद्धा पार्ट्स आपण मेजर करणार आहोत. बघा 0 पासून स्टार्ट केलं, 0, 1, 2, 3 म्हणजे दोनही पार्ट्स तुम्हाला 3 सेंटीमीटरचे मिळालेले आहेत. AM is equal to 3 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ BM is also 3 सेंटीमीटर. That means here we get 2 equal parts. Understand? आता आपण दुसरी कन्स्ट्रक्शन अभ्यासणार आहोत. टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन थ्रू अ पॉईंट प्रेझेंट ऑन द लाईन. ओके, म्हणजे जर दिलेला पॉईंट हा त्या लाईनवर असेल तर त्या पॉईंटमधून कशा प्रकारे परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा. आता याच्यासाठी पहा एक लाईन एल ड्रॉ करून घेतली आणि त्या लाईनवरती पी हा पॉईंट घेतला. ओके, मग आता आपल्याला पॉईंट पी मधून जाणारा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. त्यासाठी आपण काय प्रोसिजर करणार तर कंपासचा जो काही पॉईंट आहे तो पॉईंट पी वरती ठेवणार. आता हे जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपण आपल्या मनाने घ्यायचं. ओके, योग्य अशी रेडियस घ्यायची यामध्ये आणि पॉईंट पी वरती कंपासचा पॉईंट ठेवला आणि दोनही साईडला काय करून घ्यायचे तर 2 आर्क्स काढून घ्यायचे.
पहा या ठिकाणी पीच्या दोनही साईडला 2 आर्क्स काढून घेतलेले आहेत. त्यानंतर दुसरी स्टेप आहे ती म्हणजे ही लाईन एल आणि काढलेला आर्क यांचा जो काही इंटरसेक्शन पॉईंट आहे त्या पॉईंटवरती आता आपल्याला कंपॉसचं टोक ठेवायचं. ओके, मग पहा कंपॉसचं टोक मी त्या दोघांच्या इंटरसेक्शन पॉईंटवरती ठेवलं आणि मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलं. मग आता आपल्याला काय करायचं हे लक्षात घ्या. हे दोनही आर्क्सचे दिसतात त्या आर्कचा मिड पॉईंट पी आहे. मग मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं म्हणजे ह्या पीपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आपल्याला कंपॉसमध्ये आणि ह्या पॉईंट पीच्या दोनही साईडला 2 आर्क्स काढून घ्यायचे. ओके, त्यानंतर हे डिस्टन्स चेंज न करता दुसरी आर्क आणि लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट याच्यावरती काय केलंय, परत आपण कंपॉसचं टोक ठेवलं आणि दोनही साईडनी त्या आर्कला इंटरसेक्ट होतील अशा 2 आर्क्स काढून घेतल्या. ओके, आणि त्यानंतर त्या दोनही आर्क्सच्या इंटरसेक्शन पॉईंटमधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. पहा व्यवस्थितपणे त्या आर्कच्या इंटरसेक्शन पॉईंटमधून जाणारी आपण लाईन ड्रॉ केली. मग तुम्हाला असं दिसून येईल की ही जी आपण लाईन ड्रॉ केलेली आहे ती लाईन एक्झॅक्ट ह्या पॉईंट पी मधून पास होते. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपण जर एखादा पॉईंट हा लाईनवरती प्रेझेंट असेल तर त्याच्यामधून परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा याची माहिती पाहिली. नेक्स्ट कन्स्ट्रक्शन अभ्यासणार आहोत आपण. हाऊ टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर थ्रू अ पॉईंट प्रेझेंट आउटसाइड ऑफ द लाईन. ओके, म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला अशा पॉईंटमधनं परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे की जो पॉईंट दिलेल्या लाईनच्या आउटसाइडला लोकेट आहे. ओके, दिलेल्या लाईनच्या आउटसाइडला लोकेट आहे. मग तो पॉईंट एकतर लाईनच्या अपर पार्टला प्रेझेंट असेल किंवा मग लोअर पार्टला प्रेझेंट असेल. त्याची पोझिशन आपण ठरवायची. मग आता कन्स्ट्रक्शनसाठी बघा एक लाईन ड्रॉ करून घेतली मी, लाईन एल, आणि या लाईन एलच्या वरच्या साईडला मी पॉईंट पी हा लोकेट केला. मग आता मला पॉईंट पी मधनं एक परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. त्याच्यासाठी मी कंपॉसमध्ये ही जी लाईन एल ड्रॉ केलेली होती याच्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर घेतलं. तुम्ही पाहू शकता डायग्रॅममध्ये. आणि मग ह्या लाईन एलच्या दोनही साईडला 2 आर्क्स ड्रॉ करून घेतले. ओके, त्यानंतर काय करायचं, ही पहिली आर्क आणि लाईन यांचा जो काही इंटरसेक्शन पॉईंट आहे याच्यावरती कंपॉसचं टोक ठेवायचं आणि मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं. आता साधारण आपल्याला गेस येतो की एवढं हाफ डिस्टन्स झालं. मग मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आणि ह्या लाईनच्या दोनही साईडला 2 आर्क्स ड्रॉ करून घ्यायच्या. ओके, बघा या ठिकाणी 2 आर्क्स ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर डिस्टन्स न बदलता कंपॉसचा जो काही पॉईंट आहे तो दुसऱ्या आर्कच्या आणि लाईनच्या इंटरसेक्शन पॉईंटवरती ठेवला आणि आधीच्या आर्कला इंटरसेक्ट होतील अशा 2 आर्क्स काढून घेतल्या. ओके, मग आता ह्या दोनही आर्क्सचे इंटरसेक्शन पॉईंट आणि आधीचा पॉईंट पी या तीनही पॉईंटमधनं एक्झॅक्ट जाईल अशी एक लाईन आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायची. ओके, पहा मग ह्या तीनही पॉईंटमधनं जाईल अशी एक लाईन आपण ड्रॉ करून घेतली. आणि ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे तिला काय म्हणायचं, अ परपेंडिक्युलर बायसेक्टर विच इज ड्रॉन थ्रू द पॉईंट विच प्रेझेंट outermost side of line. Understand?